नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आपण इयत्ता तिसरी धडा दुसरा आपली सुरक्षितता याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. हातांची स्वच्छता. चित्रांचे निरीक्षण करून रिकाम्या जागी योग्य सूचना द्या. हात धुण्याची क्रिया 40 ते 60 सेकंद चालली पाहिजे. प्रथम आपण हातावर पाणी घेतलं, नंतर हातावर आपण साबण घेतला किंवा हँडवॉश बोलतो आपण ते घेतलं, आपले तळहात घासले, नंतर दोन्ही हातांच्या मागच्या बोटांना एकमेकात ठेवून घासून घ्या. दोन्ही हाताच्या बोटांना एकमेकात ठेवून तळहात घासा. बोटे घट्ट धरून बोटांच्या मागील बाजूने दोन्ही तळहात घासा. डाव्या हाताने उजवा अंगठा घासा, तसेच उजव्या हाताने डाव्या हाताचा अंगठा घासा. एका हाताचे बोटे दुसऱ्या तळहातावर गोलाकारात घासा. याप्रमाणे दुसऱ्या हाताचे बोटे घासा. नंतर हातावर परत पाणी घ्या. हात टॉवेलने किंवा एखाद्या फडक्याने स्वच्छ असलेल्या टॉवेलने स्वच्छ धुवा आणि तुमचे हात आता स्वच्छ झाले. माहीत आहे का तुम्हाला 15 ऑक्टोबर हा जागतिक हात धुवा दिन हाताच्या स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी म्हणून साजरा केला जातो. कोणता दिवस आहे? 15 ऑक्टोबर, जागतिक हात धुवा दिन. आता दातांची स्वच्छता बघूया. दातावर आपण टूथपेस्ट किंवा मंजन घेतला. ब्रश दातांवर तिरका धरावा. ब्रश दातांवर वर्तुळाकार फिरवावा. ब्रश दातांवर खाली व खालून वर फिरवावा. ब्रश दातांवर वर्तुळाकार फिरवावा म्हणजे गोल गोल फिरवावा. दातांच्या आतील बाजूस ब्रश फिरवावा. हिरड्या जीभ स्वच्छ करावी. पाण्याने सूळ भरावे. अशा प्रकारे आपण आपले दात नीट स्वच्छ करू शकतो. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सकाळी झोपेतून उठल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी दातांची स्वच्छता करावी. इतर वेळेस काही खाल्ल्यानंतर पाण्याची सूळ भरावी. म्हणजे दिवसातून 2 वेळा म्हणजे सकाळी आणि रात्री आपल्या दात घासायचे आणि नंतर आपल्याला झोपायचं आहे रात्री. माहीत आहे का तुम्हाला, दात स्वच्छ करण्यासाठी कडुनिंब, बाबूळ, हिरडा, मिसवाक या झाडांच्या ओल्या काड्या वापरतात. केस धुण्यासाठी रिटा, शिकेकाई यांचा वापर करतात. दात स्वच्छ करण्यासाठी कडुनिंब, बाबूळ, हिरडा, मिसवाक या झाडांच्या ओल्या कांड्या, तर केस धुण्यासाठी रिटा, शिकेकाई यांचा वापर करतात. त्वचा स्वच्छ करण्यासाठी चण्याचे पीठ, उटणे यांचा उपयोग केला जातो. शरीराची योग्य स्वच्छता राखल्याने आपले आरोग्य चांगले राहते. यासोबतच घरात किंवा बाहेर वावरताना आपल्याला अनेक गोष्टींपासून धोका होऊ शकतो. जसं शरीराची स्वच्छता ठेवली तसं घरात किंवा बाहेर वावरताना आपल्याला काही गोष्टींपासून धोका होऊ शकतो. म्हणजे विजेची उपकरणे हाताळताना, रस्ता ओलांडताना आपण काळजी घेतली पाहिजे. स्वतःला सुरक्षित ठेवलं पाहिजे. म्हणून जेव्हा तुम्ही घरात असाल तेव्हा विजेची उपकरणे वडीलधाऱ्यांच्या मदतीने म्हणजे घरात आपली मोठी माणसं असतील त्यांच्या मदतीने आपल्याला वापरायची आहेत. सॉकेटमध्ये आपल्याला बोट, पेन, चमचा काही घालायचं नाही. त्यातनं आपल्या विजेचा धक्का, शॉक लागू शकतो. ओल्या हाताने विजेच्या उपकरणांना स्पर्श करायचं नाहीये. ओल्या हाताने आपण स्पर्श करायचा नाही विजेच्या उपकरणांना, बटनांना. विजेच्या तारांचा एकमेकांचा स्पर्श होऊन ठिणग्या पडत असलेल्या ठिकाणापासून दूर राहा. याला आपण बोलतो स्पार्किंग. हे असं काही होत असेल तर आपण याच्यापासून लांब राहिलं पाहिजे. आणि आग लागलेल्या ठिकाणापासून आपल्याला त्वरित दूर पळून जायचं आहे. आता रस्ता सुरक्षितता. रस्ता सुरक्षा गीत दिले आपल्याला. चला जाऊ फिरायला, गाडीत माझ्या बसा, सीट बेल्ट बांधतो मी, थोडं थांबा. आपल्याला जर कधी पण आपल्याला फिरायला जायचं तर आपण गाडीत जेव्हा बसतो तेव्हा प्रथम आपल्याला सीट बेल्ट बांधायचा आहे, थोडं थांबून मग आपल्याला पुढं निघायचं आहे. चौकात आली गाडी, करू नका घाई. आपण जेव्हा चौकात येतो तर आपल्याला काही घाई करायची नाही. लाल रंग दिसला आपल्याला पुढं जायचं नाही. लाल रंग म्हणजे थांबा. पिवळा रंग दिसला तर वेग कमी करू. पिवळा रंग दिसला आपल्याला वेग कमी करायचा. हिरवा रंग झाला की गाडी पुढे नाही. हिरवा रंग झाला की आपल्या गाडी पुढे न्यायची. 2 चाकी गाडीवर दोघांनीच बसा. हेल्मेट नाही घातले तर आहे जीवाला धोका. आपल्याला जेव्हा दुचाकी वाहन वापरतो म्हणजे 2 चाकांची गाडी, स्कूटर, बाईक असेल तेव्हा आपल्याला दोघांनीच बसायचं आणि दोघांनाही हेल्मेट घातलं सक्तीचं आहे. 4 चाकी, 2 चाकी चालवताना गाडी कानाला मोबाईल लावायचा नाही. गाडी चालवताना आपण ती भले 4 चाकी असो किंवा 2 चाकी असो आपल्याला कानाला मोबाईल लावायचा नाहीये. कारण की आपलं लक्ष विचलित होतं आणि आपल्याला ॲक्सिडेंट व्हायचा, अपघात होण्याचा धोका जास्त असतो. झेब्रा क्रॉसिंगवरूनच पलीकडे जा. सुरक्षेचे नियम हे सर्वांनी पाळा. झेब्रा क्रॉसिंग वरून आपल्याला पलीकडे जायचं आहे. हे आपले सुरक्षेचे नियम आहेत. नंतर इथे आपल्याला जोड्या लावा काही चिन्ह दिलेले आहेत. याच्यामध्ये आता पहिला आहे हा सिम्बॉल, तुम्ही बघितला असेल तर कुठे नो पार्किंग. नंतर दुसरा सिम्बॉल आहे रेड लाईट म्हणजे थांबा. एक मुलगा आणि मुलगी शाळेत झाल्या, पुढे शाळा आहे. चौथा प्रवेश बंद आणि हिरवा सिम्बॉल आहे तेव्हा रस्ता ओलांडा. अशा प्रकारे ही आकृती झालेले आपले चिन्ह आहेत ते आपण त्यांची योग्य जोड्या लावल्या.
असं समजून घ्या. घरात, शाळेत, रस्त्यात, मैदानात, बागेत कधीतरी आपल्या एखादी जखम होऊ शकते. जसे खरचटणे, काटा रुतणे, कापणे, पडणे, भाजणे, खेळताना धक्का लागून नाकातून, ओठांतून, दातांतून रक्त येणे. अशा लहान सहान दुखापतीवर दवाखान्यात जाण्यापूर्वी जे उपचार केले जातात त्याला प्रथमोपचार म्हणतात. म्हणजे तुम्ही कधी बागेत खेळत असाल, मैदानात खेळत असाल, शाळेच्या मैदानात खेळत असाल, तेव्हा कधी कधी तुम्हाला लागतं, काटा लागतो, खरचटतं, तुम्ही पडता खेळताना, तेव्हा अशा कुठली घटना झाली तर आपण घरात काही उपचार करतो. त्याला हळद लावतो किंवा आपल्या घरात प्रथमोपचार नावाचे पेटी असते. त्या सर्व जे उपचार करतो आपण त्यांना आपण बोलतो प्रथमोपचार. म्हणजे जे दवाखान्यात डॉक्टरकडे जाण्यापूर्वी जे उपचार केले जातात घरच्या घरी, त्याला आपण प्रथमोपचार बोलतो. प्रथमोपचार करण्यासाठी लागणारे साहित्य ज्या पेटीत ठेवतात त्याला प्रथमोपचार पेटी म्हणतात. काय म्हणतात? प्रथमोपचार पेटी. फर्स्ट एड बॉक्स. आता फर्स्ट एड बॉक्समध्ये कैची आहे, पट्टी आहे, मलम आहे, बँडेज आहे, साफ करण्यासाठी सॅनिटायझर आहे, कापूस आहे. हे प्रथमोपचार पेटीत असतं. नेहमी लक्षात ठेवा, प्रथमोपचार पेटीतील कोणत्याही साहित्याचा वापर नेहमी वडीलधाऱ्यांच्या मदतीने करता. आणि जो फर्स्ट एडचा बॉक्स आहे त्याच्यामध्ये कोणते साहित्य असेल ते वडीलधाऱ्या माणसांच्या मदतीनेच करायचं आहे. आम्ही हे अभ्यासले. आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव करून देणारे अवयव म्हणजे ज्ञानेंद्रिय. उदाहरणार्थ डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा. आपल्या ज्ञानेंद्रियांची आपण नेहमी काळजी घ्यावी. प्रत्येकाने चांगल्या सवयी लावून घ्याव्यात, तसेच वाईट सवयीपासून दूर राहावे. सकाळी झोपेतून उठल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी दातांची स्वच्छता करावी. अनोळखी व्यक्तींसोबत व्यक्त होताना योग्य काळजी घ्यावी. विद्युत उपकरणे हाताळताना आपण काळजी घ्यावी. रस्ता ओलांडताना काळजी घ्यावी. वाहतुकीचे नियम पाळावेत. लहान सहान दुखापतीवर दवाखान्यात जाण्यापूर्वी जे उपचार केले जातात त्याला प्रथमोपचार असे म्हणतात. प्रथमोपचार करण्यासाठी लागणारे साहित्य ज्यामध्ये ठेवतात त्याला प्रथमोपचार पेटी म्हणतात. अशा प्रकारे आपला दुसरा धडा पूर्ण शिकवून झालेला आहे. ज्ञानेंद्रिय म्हणजे काय शिकवलं मी तुम्हाला. हात धुण्याची वेळ किती? 40 ते 60 सेकंद. त्वचेचे काम काय? एखादा स्पर्श जाणवणे हे त्वचेचं काम आहे. इथे झेब्रा क्रॉसिंग हे रस्ता ओढण्यासाठी. लाल सिग्नल रस्ता ओलांडू नका. हेल्मेट डोक्याची सुरक्षितता. सायकल मार्गिका ही सायकल मार्गिका आहे आणि पायी चालण्यासाठी आहे. हे जरा रॉंग झालं इथे. त्याच्या पुढच्या प्रश्नातून मी माझ्या पुढच्या व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगेल. पहिला भागाची व्हिडिओ मी टाकले. दुसरा भाग तुम्हाला आवडला असला आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोचवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. शेअर, लाईक, कमेंट, सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि असंच प्रेम तुमचं माझ्यावर राहून दे. घरचा अभ्यास या चॅनलला माझ्या नक्की सबस्क्राईब करा.